हॅलो गाइस, वेलकम टू माय चॅनल. मी प्रियांका. आज तुम्हाला घेऊन जात आहे पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये वसलेल्या सिंहगड किल्ल्यावर. हा किल्ला प्रत्येकालाच माहीत आहे, पण पावसाळ्यात या किल्ल्याचं सौंदर्य स्वर्गाहून काही कमी नाही. तर हाच स्वर्ग आपण पाहायला चाललो आहोत. तर चला मग. सिंहगडला जाताना आपल्याला हा लागतोय खडकवासला धरण. हे धरण पावसाने इतकं 100% भरलेलं आहे. सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे या धरणावर सुद्धा तुफान गर्दी आहे. जाताना आपल्याला भरपूर सारे वॉटर रिसॉर्ट पाहायला मिळतात. मध्ये थोडासा रोडचं काम चालू असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक जाम होतोय, पण बाकीचा पूर्ण रस्ता हा चांगल्या कंडिशन मध्ये आहे. ही जी गाड्यांची लाईन तुम्हाला दिसते आहे ती आहे सिंहगडाच्या पायथ्यापासून सिंहगडावर जाण्यासाठी. आणि तुम्हाला जर ट्रेकिंगची आवड असेल तर इथूनच तुम्ही ट्रेक करून वरती गडापाशी जाऊ शकता. किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे शहर म्हणजे आपलं पुणे. पुणे टू सिंहगड हे 30 किलोमीटर असल्यामुळे या किल्ल्यावर टॅक्सी, बस, स्वतःची कार, टू व्हीलरने जाऊ शकतो. पुण्यातील स्वारगेट वरून डायरेक्ट बसने आपण सिंहगडाच्या पायथ्याशी म्हणजे दोंजे गावापाशी येऊ शकतो. पावसाळा सुरू झाला की गड पाहण्यात एक वेगळीच मजा असते. जिकडे तिकडे हिरवी झाडे आपल्याला दिसतात. गडावरती पार्किंग फुल झाल्याने गाड्या खालीच थांबवल्या जातात. त्यामुळे ही खाली गर्दी झाली आहे. त्यामुळे गाड्या थोड्या थोड्या वेळाने वरती सोडल्या जातात. फायनली आता आपण इथे पोहोचलो आहे. ही आहे सिंहगडाची पार्किंग. इथे 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि गडाच्या सुद्धा काही गाड्या आहेत ज्या आपल्याला खाली पायथ्यापासून वरती सिंहगडापर्यंत घेऊन येतात. पर्यटकांनी कृपया 3 तासापेक्षा जास्त वेळ थांबू नये, कारण सगळ्यांनाच हा किल्ला पाहायला मिळेल. पावसाळा सुरू झाला की गड पाहण्यात काही वेगळीच मजा असते. जिकडे तिकडे आपल्याला हिरवळच हिरवळ दिसते. आता इथून गडाच्या पायऱ्या सुरू होतात. पावसाळ्यामध्ये हे गरमागरम मक्याचं कणीस आणि ह्या उकडलेल्या शेंगा, आहा हा, क्या बात है. पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला पहिला दरवाजा दिसतो, तो म्हणजे पुणे दरवाजा. गडावर पाहण्यासारख्या अनेक वास्तू आहेत. त्यामध्ये तोफखाना, घोडेपागा, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक, कल्याण दरवाजा, देवटाके, राजाराम महाराजांची समाधी, लोकमान्य टिळकांचा बंगला यांसारख्या अनेक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. सिंहगडावरून हा व्ह्यू पाहून तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा. हा आहे सिंहगडावरील तोफखाना. आत्ताच्या कंडिशनला सुद्धा हा एकदम ओके आहे. ही आहे घोडेपागा, पण या जागेवर असा बोर्ड लावण्यात आला आहे की याची उंची
घोडे उभे राहतील एवढीही नाही, त्यामुळे ही जागा घोड्यांची नाही असं नमूद केलं आहे. सिंहगड हा अजून एका कारणासाठी फेमस आहे, ते म्हणजे इथलं पिठलं भाकरी आणि हा इथला रानमेवा. बघा यामध्ये किती काय काय आहे. रानमेव्यातील असंख्य प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि टेस्टही करता येतील. पान प्रेमींसाठी सुद्धा इथं विविध प्रकारची पानं आहेत. जेवण करण्यासाठी सुद्धा इथे उत्तम अशी सोय आहे. मागच्या 40 वर्षापासून या ताई इथे पिठलं भाकरीचा व्यवसाय करतात. बघूयात त्या काय म्हणतायत. ताई, कधीपासून तुम्ही हे करताय व्यवसाय इथे? आमची इथं 4थी पिढी चालली आणि आता आम्ही लहानपणापासून हेच करतो. आणि माझं माहेर इथं असल्यामुळे माझा स्टॉल पण इथंच, मी पुण्यात राहते. इथंच वरती गडावर घर होतं आमचं, पण आता ते अतिक्रम मध्ये मोडले, तर मी पुण्यात राहते आता सध्या. मग पुण्यावरून ये जा करता काय? रोज येता इथं? शनिवार रविवार येते मी आणि इतर दिवशी मालक येतात. कधी असते? शनिवार रविवार, साधी सुट्टीच्या दिवशी. बाहेर कागद लावून देत नाही. या 10x10च्या टपरे दिल्या, त्याच्यात मटेरियल ठेवायचा का स्वयंपाक करायचा. तसं म्हणलं तर इथं आम्हाला टॉयलेट आहे, परत लाईट नाहीये, परत येण्या जाण्याचा पण आमचा खूप त्रास आहे. किंवा असं ते गाडवाने सामान आणायला लागतं गाडवावर. हो, पार्किंग वर नाही. इथं जून ते 15 ऑगस्ट पर्यंत गर्दी असते. टाटावाल्यांनी दिले जागा, आहे गव्हर्नमेंटची आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला त्रास देतात. बाहेर कागद लावायचा नाही, बाहेर असं जास्त पसारा करायचा नाही, ह्यातच करायचं. आता बघा किती मटेरियल आहे, कसं कसं पुढं काय करायचं, कसं ठेवायचं, खूप त्रास होतोय आम्हाला. आणि इथं बाट ठेवलं की इथं टणक्याने उडतंय असं. आमचे असे डाबे होते पहिले, जुने डाबे होते असे, आणि भरपूर मोठे होते, किंवा त्याच्यात आले 20 लोक तरी बसत होते. आणि आम्ही कागदाचं याचं छान करायचं, मग लोकांना खूप आवडायचं चटया वगैरे घालून बसायला आणि असं गरम गरम खायला. कारण का सिंहगड सारखं कुठं जेवण भेटत नाही. भजी, दही आणि थाळी असं सगळं आता इथं व्यवस्थित मिळतं. म्हणून लांब लोक येतात इथं गडावर. आणि मग हे फॉरेनचे लोक हे असे आम्हाला त्रास देतात थोडं, आणि पुरणतत्वाच्या जास्त. तर अशा प्रकारे या ताईंनी आपल्याला त्यांच्या काही अडचणी सांगितल्या आहेत. तर कृपया शासनाने याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं अशी विनंती करते. मित्रांनो, हाच तो व्ह्यू जो पाहून कोणाला नाही वाटणार की हा स्वर्गापेक्षा कमी आहे. ते पाहायला मिळते आपल्याला सगळीकडे. पण हा सुंदर व्ह्यू पाहायचा असेल तर नक्कीच भेटते या सिंहगड किल्ल्याला. हे आहेत देवटाके. पूर्वीच्या काळी इथले लोक याच विहिरींमधलं पाणी पेत होते. ही जी मुलं इथे स्टंटबाजी करत आहेत, कृपया अशी स्टंटबाजी बिलकुल करू नका. आपला जीव अमूल्य आहे. आता आपण चाललो आहे कल्याण दरवाजा पाहायला. याची रचना बघा किती सुंदर आहे. अजूनही हा चांगल्या स्थितीमध्ये आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 4400 फूट उंच आहे. या किल्ल्यापासून लोहगड, विसापूर, रायगड, पुरंदर हे किल्ले सुद्धा दिसतात.
सिंहगडाचे पूर्वीचे नाव कोंढाणा किल्ला असे होते. कोंढाणावरून सिंहगड नाव कसे पडले याची छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगते. शिवाजी महाराजांचे स्वप्न होते हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करायचा आणि यासाठी त्यांनी सुभेदार मालुसरे यांची निवड केली. ज्यावेळी किल्ला फत्ते करण्याचा आदेश मिळाला त्यावेळेस तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्नाच्या गडबडीत होते. पण शिवाजी महाराजांचा आदेश मिळताच ते या मोहिमेवर निघाले. त्यावेळी त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग आपल्या रायबाचं. तर नरवी तानाजी मालुसरे यांनी आपले भाऊ सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्यासोबत काही सैनिक घेऊन 4 फेब्रुवारी 1670 रोजी सिंहगडाजवळ पोहोचले. गडावर पोहोचताच तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यात युद्ध सुरू झालं. उदयभानांच्या माराने मालुसऱ्यांची ढाल तुटली, पण तरीही ते लढत राहिले. सैनिकांनी आपली पूर्ण शक्ती लावून किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला, पण त्यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. ही दुःखद बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजताच ते म्हणाले, गड आला पण सिंह गेला. म्हणून या गडाला सिंहगड असं म्हटलं जातं. आपला जिवंत इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या पिढीला या गडांची गोडी लावणे खूप गरजेचं आहे आणि त्याची सवय लावणाऱ्या प्रत्येक पालकांचे मनपूर्वक आभार. कृपया गडावर कचरा टाकू नका, कचरा पेटीमध्येच टाका. खाली येताना या बाबांच्या बासरीच्या आवाजाने मन अगदी भरून आले. तर असा हा स्वर्ग बघण्यासाठी सिंहगडावर नक्की या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.